नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या मुगापासून डोसा बनवणार आहेत। इथं मी हिरवे मूग घेतलेत एक वाटी, त्याच्यामध्ये पाणी घालून मी हे 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे। त्याच्यात चांगलं धुवून घेणार आहे एकदाशी आणि नंतर ह्याच्यात पाणी घालून मी ह्याला 8 तास भिजवून ठेवणार आहे। तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर रात्री ह्याला भिजत घालून सकाळी बारीक करून घेऊ शकता। आता ह्याच्यावरती मी प्लेट झाकून हे मूग पाणी जरा जास्त टाकायचं, म्हणजे ह्याच्यातून चांगले भिजले जातील। आता इथे बघा आपले मूग भिजून तयार झालेत। आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। इथं थोडं थोडं नाही, मूग टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, डोश्याचं करतो तसं। त्याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या टाकणार आहे, अद्रक आणि लसूण पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर घालणार आहे थोडीशी। आणि इथं पाणी टाकून मी असं पातळ पॅटर्न बनवून घेणार आहे, तुम्हाला दाखवते। हे असं मी पातळ बनवून घेतले, एकदम जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे बनवून घ्यायचं। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, आणि हे परत एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे। आणि इथं मी तवा तापत ठेवला आहे बघा, आणि त्याला तेल लावून घेतले। आता ह्या तेलामध्ये तेल लावले त्या तव्यामध्ये आपल्याला हे वतून घ्यायचं आहे, आणि असं पातळ असा डोसा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा पळीनं मी असं गोल गोल असं फिरवून घेते ह्याचा, म्हणजे एकदम पातळ होईल। खायला खूप छान लागतं चटणीबरोबर। इथं मी खोबऱ्याची चटणी पण बनवली आहे, त्याच्याबरोबर मी हा डोसा खाणार आहे। हा बघा, असं वेट लॉससाठी पण हा डोसा चांगला आहे। हे बघा आपला हा डोसा तयार झाला। आता इथं मी खोबऱ्याची चटणी बनवली, त्याच्यामध्ये मी आता हा गरम गरम डोसे सर्व केलेत। नक्की असा डोसा करून बघा, खायला खूप टेस्टी लागतो। लहान मुलांना पण आणि मोठ्यांसाठी पण खूप पौष्टिक असा आहे। नक्की हा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।